23 जुलै रोजी MPSCने ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर सोशल मीडियामध्ये या संदर्भामध्ये काही शंका उपस्थित केल्या गेल्या. काही सन्माननीय लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये पण काही शंका उपस्थित केल्या. याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की ही जी परीक्षा आहे ही 22 मार्च 2026 रोजी संपूर्ण ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झाली होती. जवळपास 31,500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 45,000 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. याचा निकाल 12 जूनला लागला आणि त्यातल्या 506 उमेदवारांना आम्ही मुलाखतीला बोलवलं. यांच्या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलैपर्यंत चालल्या आणि 22 जुलैला संध्याकाळी आम्ही मुलाखती संपल्या याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली. 21 जुलैला आम्हाला एक मोघम ईमेल प्राप्त झाला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की या परीक्षेमध्ये पेपर लीक झाला, तुम्ही परीक्षा रद्द करा. त्याला आयोगाने उत्तर दिलं की तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते तुम्ही आमच्याकडे घेऊन या. त्याला काही त्याचं उत्तर आलं नाही. 22 तारखेला 23 तारखेला एक अजून ईमेल प्राप्त झाला आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की या परीक्षेमध्ये पेपर लीक झालेला आहे. काही उमेदवारांकडे हा पेपर पहिलेच आला होता. त्यांनी काही व्हॉट्सॲपचे चॅट पण त्या संदर्भात अटॅच केले. आम्ही त्यांना पण मेल केला, त्यांना बोलवलं की तुम्ही तुमच्याकडचे पुरावे द्यायला आयोगाच्या ऑफिसमध्ये या. त्यांना आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. अद्यापर्यंत त्या ऑफिसमध्ये आलेलं नाही आहे. ते इथूनच आम्ही त्यांचं पण म्हणणं ऐकून घेऊ. मीनवाईल ज्या उमेदवारांनी ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली आहे त्यांनीच काल रात्री एक आयोगाला ईमेल पाठवला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी केलेली तक्रार ही चुकीची आहे. कारण त्याचा एक जो मित्र आहे तो या परीक्षेमध्ये पास झाला नाही आणि त्याला वाटलं की जर आपण या संदर्भामध्ये जर ही परीक्षा रद्द झाली तर आपल्याला परत परीक्षा देता येईल. कारण ही परीक्षा अनेक वर्षांनी झाली, पुढची अनेक वर्ष ही परीक्षा होणार नाही आहे. आम्ही या पण गोष्टी शहानिशा करतो आहे. एका उमेदवारांनी एक रील व्हायरल केलेलं आहे इंस्टावर. त्यांनी सांगितलं की मी ही जी तक्रार आहे ही खरी आहे. त्याशिवाय काही उमेदवारांनी म्हटलं की सगळी तक्रार खोटी आहे. या संदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींची आता चौकशी करतो आहे. याची आम्ही पोलिसांना तक्रार देतो आहे आणि विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवर विश्वास राहावा. MPSCच्या प्रक्रिया ही अतिशय ट्रान्सपरंट आणि पारदर्शक आहे. परंतु विद्यार्थ्यांचा विश्वास राहावा, त्यांच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीची चौकशी करणार आहे. चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे कारवाई करू.